पहाटेची वेळ, गाव अजून झोपेत असतं आणि तेवढ्यात एका गोड स्वरात शब्द उमटतात, रामकृष्ण हरी, वासुदेव हरी. हा आवाज आहे महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला एका पवित्र परंपरेचा. वासुदेव. वासुदेव म्हणजे केवळ भिक्षा मागणारा व्यक्ती नाही. वासुदेव म्हणजे भक्तीचा संदेश देणारा, समाजाला जाग करणारा आणि माणसाला माणूस बनवणारा एक चालतं बोलतं संस्कारांचं विद्यापीठ आहे. डोक्यावर साधा फेटा, कपाळावर टिळा, गळ्यात तुळशीची माळ, हातात एक तारी आणि खांद्यावर झोळी. ही वेशभूषा केवळ बाह्य नाही, ती आहे त्याग, साधेपणा आणि भक्तीची ओळख. वासुदेव परंपरेचा उगम वारकरी संप्रदायात आहे. संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्या विचारांचा प्रसार गावोगावी करण्याचं काम वासुदेवांनी केलं. वासुदेव कोणताही भेद मानत नाही. श्रीमंत, गरीब, जात, मोठा, लहान, त्यांचा एकच संदेश असतो: माणूस म्हणून जगायला शिका आणि देव मनात ठेवा. आज आधुनिकतेच्या जगमगाटात ही परंपरा हरवत चालली आहे. वासुदेवांचे आवाज आता कमी ऐकू येतात. पण प्रश्न असा आहे, परंपरा बदलते की आपण तिला विसरत चाललोय? वासुदेव ही केवळ परंपरा नाही, ती आहे महाराष्ट्राची आत्मा. जर आपण आपल्या संस्कृतीला जपलं नाही तर पुढच्या पिढीला सांगायला काहीच उरणार नाही. तुम्हालाही वाटतं का की वासुदेव परंपरा जपली पाहिजे? तर हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा.